कदा करपद शिरवियोग, कदा संयोग पूर्ववत. हिंदू म्हणता दिसत यवन, यवन म्हणता हिंदू सुलक्षण. ऐसा हा अवतार विलक्षण, कोण विचक्षण वर्णील. जात हिंदू की मुसलमान, थांगन लागला अनुप्रमाण. उभय वर्गा समसमान, जयांचे वर्तन सर्वदा. रामनवमी हिंदूंचा सण, करवी तसे स्वये आपण. सभा मंडपी पाळणा बांधवून, कथा कीर्तन करवीत. चौकात सन्मुख लागे पाळणा, करवून घेती रामकीर्तना. तेची रात्री संदल मिरवणा, अनुज्ञा यवनाही देत. जमवून जमतील तितुके यवन, समारंभे संदल मिरवण. उभय उत्सव समसमान, घेत करवून आनंदे. येता रामनवमीचा दिवस, कुस्त्या लावण्याची हौस. घोडे तोडे पगड्या बक्षीस, अति उल्हास द्यावया. सण गोकुळ अष्टमी आला, करवून घेती गोपाळ काला. तैसीच ईद येता यवनाला, निमाजाला अटकना. एकदा आला मोहरमचा सण, आले मशिदीस काही यवन. म्हणती एक ताजा बनवून, करू मिरवण ग्रामात. आज्ञे सरसा ताजा झाला, 4 दिवस ठेवू ही दिधला. 5वे दिवशी खाली काढिला, नाही मनाला सुख दुःख. अविंध म्हणता विंधित वेळी पुरवठा होईल. तैसे संग्रही गव्हाचे पोते, दळाया मशिदीत असे जाते. पाखडावया सूपही होते, न्यून नभते संसारास. सभा मंडपी शोभायमान, सुंदर खासे तुलसी वृंदावन. तेथेची एक लाकडी स्यंदन, अतिसुलक्षण कातीव. होते काही पुण्यगाठी, तेणे या सद्वस्तूची झाली भेटी. ऐशी दृढ साठवा हृदय संपुटी, पडेना तुटी आमरणांत. काही पूर्वार्जित सभाग्यता, तेणे हे पाय आले हाता. मनासी लाभली शांतता, निश्चिंतता ही प्रपंची. पुढे कितीही सुख संपन्न, झालो तरी ते सुख नये परतोन. जे श्री साई समर्थ समागमजन्य, भोगिता धन्य झालो मी. स्वानंदैक चिदघन साई, काय वानू त्याची नवलाई. जो जो रतला तयाच्या पायी, तो तो ठाईच बैसविला. अजिन दंडधारी तापसी, हरिद्वारादि तीर्थवासी. तडी तापडी संन्यासी, त्यागी उदासी बहुयेती. बोले चाले हसे उदंड, जिव्हेस अल्ला मालिक अखंड. नावडे वाद किंवा वितंड, निकटदंड सर्वदा. तापस वृत्ती शमीदांत, वाचास्त्रवे पूर्ण वेदांत. कोणाहीन लागला अंत, अखेरपर्यंत बाबांचा. राव असो वा रंक, समसाम्य सकळा निष्टंक. लक्ष्मी पुत्र वा भिकारी खंक, उभयांसी एकची माप तेथे. कोणाचे बरे वाईट कर्म, जाणतसे जीवा आतुले मर्म. सांगून देत खूण वर्म, आश्चर्य परम भक्तांना. जाणपणाचे ते साठवण, नेणतपणाचे पांघरुण. मान संपादन जयासी क्षीण, एवं लक्षण श्री साई. काया जरी मानवाची, करणी अपूर्व देवाची. शिरडीत प्रत्यक्ष देवतो हाची, भाविती हेची जनसारे. काय बाबांचे चमत्कार, किती म्हणून मी वर्णू पामर. देवा देऊळांचे ही जीर्णोद्धार, बाबांनी अपार करविले. शिरडीस तात्या पाटीला हाती, शनी गणपती शंकर पार्वती. ग्रामदेवी आणि मारुती, यांची ही सुस्थिती लाविली. लोकांपासून दक्षिणामिषे, घेत असत बाबा जे पैसे. काही धर्मार्थ वाटीत जैसे, काही तैसेची ते देत. कोणासी रोज रुपये 30, कोणासी 10, 15, 50. ऐसे मन मानेल तयास, वाटीत उल्हास वृत्तीने. हा तो सर्व धर्माचा पैसा, घेणारा सही पूर्ण भरवसा. बिनियोगही व्हावा तैसा, हीच मनीषा बाबांची. असो कित्येक दर्शने पुष्ट, कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट.
कित्येकांचे गेले कुष्ट पावले अभीष्ट किती एक न घालिता अंजन पाला रस कितीक अंध झाले डोळस आले पाय कितीक पंगूस केवळ पायास लागता महिमा तयांचा अनिवार कोणान लागे तयांचा पार यात्रा येऊ लागली अपार अपरंपार चौबाजू धुनी निकटतेची स्थानी मलमूत्रा ते विसर्जूनी कधी पारोसे कधी स्नानी नित्य ध्यानी निरतजे डोईस सफेद पागोटे खासे स्वच्छ धोतर लावीत कासे अंगात सदरा की पैरण असे पेहराव ऐसा आरंभी गावी वैद्यकी करीत पाहूनी दवा देत हातालाही यश बहुत हकीम विख्यात जाहले एकदा एका भक्ताचे डोळे सुजून झाले लाल गोळे रक्तबंबाळ दोन्ही बुबुळे वैद्य न मिळे शिरडीत भक्त बिचारे भाविक भोळे बाबांसी दाखविते झाले डोळे बिबे ठेचून करविले गोळे सत्वर ते वेळे बाबांनी कोणी घालील भाग नाही बिब्याची झाली आग बिब्याने दवडिला नेत्ररोग ऐसे अनेक अनुभव धोती पोती तया अवगत नकळत एकांत स्थळी जात स्नान करिता आतडी ओकीत धुवून टाकीत वाळावया मशिदीहून जितुका आड तितुकेची पुढे वडाचे झाड तयाही पलीकडे एक आड 2 दिवसा आड जात ते भर दुपारी प्रखर ऊन कोणी न तेथे ऐसे पाहून स्वये आडातून पाणी काढून मुखमार्जन करीत असो ऐशिया एका प्रसंगी बैसले असता स्नाना लागी आतडी काढून लागवेगी धुवू ते जागी लागले अजा मारिता तिची आतडी बाह्याभ्यंतर करून उघडी धुवून घालिती घडीवर घडी निर्मळ चोखडी करीतात तैसीच आपुली आतडी काढूनी आतून बाहेर स्वच्छ धुवोनी पसरली जांबाचे झाडावरूनी आश्चर्यजनी बहु केले ज्याही ही स्थिती डोळा देखिली त्यातील काही हयात मंडळी आहेत अजूनी शिरडीत उरली म्हणती वल्ली तो अपूर्व कधी लावीत खंडयोग करीत हस्तपादादि विलग ऐसे मशिदीत जागो जाग अवयव अलग ते पडत देह ऐसा खंड विखंड देखावा तो भयंकर प्रचंड पाहू धावत लोक उदंड बाबा अखंड त्या दिसती पाहुनी एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला फार कोणा दुष्टे बाबांस ठार केले अत्याचार हा मशिदीत ठिकठिकाणी हे तो तयाच्या स्वप्नीही नाही पाहोनी छिन्न भिन्नताही भीती हृदयी धडकली कोणासी तरी कळवावा प्रकार मनात त्याचे येई फार परी मीच ठरेन गुन्हेगार प्रथम खबर देणारा म्हणून कोणासी सांगवेना येत मनात असंख्य कल्पना म्हणून पहाटे जाऊनी पुन्हा पाहता मना विस्मित अदृश्य पूर्वील सर्व प्रकार बाबा कुशलस्थानी स्थिर हे स्वप्न नाही ना ऐसा विचार येऊनी पाहणार साश्चर्य हे योग हे धोती पोती बाळपणापासून आचरती कोणा न कळेती अगम्य गती योगस्थिती तयांची दिडकीस नाही कोणाच्या शिवले गुणाने प्रख्याती ते पावले गरीब दुबळ्यास आरोग्य दिधले हकीम गाजले ते प्रांती हकीम हा तो केवळ परार्था अति उदास तो निजस्वार्था साधावया परकीयार्था असह्यानर्था साहतसे ये अर्थीची अभिनव कथा निवेदितो मी श्रोतियां करिता विदित होईल बाबांची व्यापकता तैशीच दयार्द्रता तयांची सन 1910 साली समय धनतेरस दिवाळी बाबा सहज धुनी जवळी बैसले जाळीत लाकडे
प्रखर तेवली होती धुनी निज हस्त त्यांतची खुपसुनी बाबा बैसले निश्चिंत मनी हात भाजून निघाला माधव नामे तयांचा सेवक लक्ष गेले तयाचे साहजिक देशपांडेही होते नजीक तेही तात्कालिक धावले जाऊन मागे मारून बैसका कंबरेसी घट्ट घातला विळखा बाबांसी मागे ओढोनी देखा उसती विलोका मग काय हा हा देवा हे काय केले म्हणता बाबा ध्यानावर आले एक पोर रे खाकेचे म्हणती निसटले भट्टीत पडले एकाकी ऐकून निजपतीच्या हाके लोहाराची रांडरे धाके मारून आपुल्या पोरासी खाके भाता फुंके भट्टीचा फुंकता फुंकता लक्ष चुकली खाकेसी पोर हे ती विसरली पोर ती अचपळ तेथून निसटली पडताची उचलली मी श्यामा काढावयासी त्या पोरीला गेलो तो हा प्रकार घडला भाजू दे रे हा हात मेला प्राण रे वाचला पोरीचा आता या हाताचे दुखणे कैसा उपाय करावा कवणे चांदोरकरांसी पत्र घालणे माधवरावाने ठरविले पत्र लिहिले सविस्तर परमानंद प्रसिद्ध डॉक्टर समवेत घेऊन या सत्वर आले चांदोरकर शिर्डीस उपयोगा पडती दाहोपशमना ऐशी घेतली औषधे नाना परमानंद समवेत नाना साई चरणा पातले करून बाबांसी अभिवंदन उसती कुशल वर्तमान निवेदिले आगमन प्रयोजन हस्तावलोकन प्रार्थिले आधीच हात पोळल्यापासून भागोजी शिंदा तूप चोळून पट्ट्या बांधी तसे करकरून पान बांधून प्रत्यही तो हात सोडून या पहावा परमानंदांशी दाखवावा दवा उपचार सुरू करावा गुण पडावा बाबांना ही सदिच्छा धरून मनी बहुत नानांनी केली मनधरणी प्रयत्नही केला परमानंदांनी पट्ट्या सोडून पहावे आज उद्या करूनी वैद्य आपुला अल्ला म्हणूनी हस्तन दिधला पहावया लागुनी खेदहीन मनी तयाचा परमानंदांचा आणिलेला दवा तयान लागली शिर्डीची हवा परी साई दर्शन सुहावा तया घडावा योग भागोजीचीच नित्य सेवा भागोजीनेच हात चोळावा तेणे काळे हातही बरवा होऊन सर्वा सुख झाले ऐसा जरी हात बरा झाला नकळे बाबांसी येई काय दुकळा ती प्रातः काळची येता वेळा पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिनी नसता हातास काहीही वेदना नित्य निष्कारण तयाची जोपासना घृतमर्दन निष्पीडन जोपासना आमरणांत चालविली ही उपासना भागोजीची साई सिद्धान आवश्यकता जीची भागोजीस घडविती नित्यनेमाची भक्त काजाची आवडी पूर्वजन्मीचे महादोठाई तूप चोळणे सेवा करणे भाग्याने पूर्वजन्मीचा महापापिष्ट सर्वांगी भरले रक्तकुष्ठ भागोजी शिंदा महाव्याधिष्ट परी भक्त वरिष्ठ बाबांचा रक्तपितीने झडली बोटे दुर्गंधीने सर्वांग ओखटे ऐसे जयाचे दुर्भाग्य मोठे भाग्य चोखटे सेवा सुखे किती म्हणून श्रोतयाला वर्णू बाबांच्या अगाध लीला एकदा गावी ग्रंथीज्वर आला चमत्कार झाला तो परिसा दादासाहेब खापर्ड्यांचा मुलगा एक लहान वयाचा आनंद साई सहवासाचा निजमातेच्या सहभोगी आधीची तो मुलगा लहान ताप आला फणफणून माते बाई जावून पाय धरी निवेदन करी घडले जे आधीच स्त्रियांची जात घाबरी तशात मुलाची थांबेना शिरशिरी ग्रंथीज्वराची भीती ही भारी
निवेदन करी घडले ते. बाबा म्हणकडे मज लागी, हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहोनी विस्मित लोक. भक्ता लागी दुःखे ही कैक, भोगिती अनेक संत कैशी. मेणाहूनी मौचित्त, सबाह्य जैसे नवनीत. लाभे वीण भक्तांसी प्रीत, भक्तची गणगोत जयाचे. एकदा ऐसा वर्तला प्रकार, नाना साहेब चांदोरकर. निघाले सोडून नंदुरबार, पंढरपुरासी जावया. नाना परम भाग्यशाली, साईंची अनन्य सेवा फळली. भूवैकुंठ प्राप्ती घडली, मामलत मिळाली तेथील. येताची हुकूम नंदुरबारी, जाणे होते अतिसत्वरी. तातडीने केली तयारी, हेतू अंतरी दर्शनाचा. सहकुटुंब सहपरिवार, शिर्डीसी जाण्याचा झाला विचार. शिर्डीच प्रथम पंढरपूर, करू नमस्कार बाबांसी. नाही कोणासी पत्र पाठविले, नाही निरोप वृत्त कळविले. सरसामान सर्व आवरिले, गाडीत बैसले लगबगा. ऐसे जे हे नाना निघाले, नसेल शिर्डीत कोणासी कळले. परी साईंसी सर्व समजले, सर्वत्र डोळे तयांचे. नाना निघाले सत्वर, असतील निमगावाचे शिवेवर. तो शिर्डीत चमत्कार, घडला साचार तो परिसा. बाबा होते मशिदीत, म्हाळसापती समवेत. आपा शिंदे काशीराम भक्त, वार्ता करीत बसलेले. इतुक्यात बाबा म्हणती अवघे, मिळून करूया भजन चौघे. उघडले पंढरीचे दरवाजे, भजन मौजेने चालवू. साई पूर्ण त्रिकाल ज्ञाता, कळूनी चुकली तयाही वार्ता. नाना शिवेच्या ओढ्यासी असता, भजनोल्लासता बाबांसी. भजन पंढरपूरला जायाचे जायाचे, तिथेच मजला राह्याचे. तिथेच मजला राह्याचे राह्याचे, घरते माझ्या रायाचे. स्वये बाबा भजन म्हणती, भक्त बसलेले अनुवाद करीती. पंढरीचे प्रेमात रंगती, इतक्यात येती नानाही. सहकुटुंब पायी लागत, म्हणती आता आम्हा समवेत. महाराजांनी पंढरपुरात, निवांत निश्चिंत बैसावे. तो ही विनंती नकोची होती, आधीची बाबांची उल्हास वृत्ती. पंढरी गमन भजन स्थिती, जन निवेदिती तयासी. नाना मनी अतिविस्मित, लीला पाहून आश्चर्यचकित. तया पायी डोई ठेवित, सद्गदित जाहले. घेऊन या आशीर्वचन, उदी प्रसाद मस्तकी वंदून. चांदोरकर पंढरपुरा लागून, निरोप घेऊन निघाले. ऐशा गोष्टी सांगू जाता, होईल ग्रंथ विस्तारता. म्हणून आता परदुःख निवृत्तिता, विषय आटोपता घेऊ हा. संपवू हा अध्याय आता, अंत नाही बाबांचे चरिता. पुढील अध्यायी अवांतर कथा, वदेन स्वहिता लागी मी. ही मीपणाची अहम वृत्ती, जिरवू जाता जिरेना चित्ती. हा मी कोण नकळे निश्चिती, साईंची वदतील निजकथा. वदतील नरजन्माची महती, कथितील निजभैक्ष वृत्ती. बायजाबाईची ती भक्ती, भोजन स्थिती ही आपुली. सवे घेऊन म्हाळसापती, तैसेची कोते तात्या गणपती. बाबा निजत मशिदी प्रती, कैसिये रीती ते परिसा. पंत हेमाड साईसी शरण, म्हणवी भक्त पायीची वहाण. तयासी साईंची आज्ञाप्रमाण, झाले निरूपण येथवरी. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, विविध कथा निरूपणम नाम सप्तमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु.
अथ श्री साई सच्चरित अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्यायी जाहले कथन, कैसे साई हिंदू वा यवन, काय त्या शिर्डीचे भाग्य गहन, जे निजस्थान बाबांचे। कैसे बाबा आरंभी पोर, पुढे जाहले वेडे फकीर, कैसी बनविली बाग सुंदर, मूळच्या उखर स्थळाची। कैसा काले करून पुढा, त्याची जागेवर जाहला वाडा, धोती पोती खंडयोग गाढा, वर्णिला निधडा बाबांचा। जिजवून या निजकाय, बाबांनी साहिले कैसे अपाय, भक्त कैवारी साईराय, वर्णू मी काय तयाते। आता ऐका नरजन्माचे महिमान, साईंच्या भैक्ष्यवृत्तीचे वर्णन, बायजाबाईंचे संत सेवन, बाबांचे भोजन कौतुक। तात्या बाबा म्हाळसापती, तिघे कैसे मशिदी निजती, कैसे खुशाल चंदाचे गृहा जाती, राहत्या प्रति समर्थ। प्रत्यही उदय प्रत्यही अस्त, वर्षानुवर्षे जाहली फस्त, अर्धा जन्म निद्रितावस्थ, पुरलाही स्वस्थ भोगवेन। बाळपणी क्रीडासक्त, तरुणपणी तरुणी रक्त, वृद्धापकाळी जराग्रस्त, सदैव त्रस्त व्याधींनी। जन्मासी येऊनी पुष्ट होणे, श्वासोच्छ्वास करीत राहणे, दीर्घायुष्यवरी वाचणे, हे काय केणे या जन्मी। परमात्म प्राप्ती हेची साची, इति कर्तव्यता नरजन्माची, ना तरी श्वान सुकरादिकांची, जीविकाची काय उणी। श्वाने ही आपुली पोटे भरिती, प्रजोत्पादन यथेष्ट करीती, तेथे नरदेहाचीच काय महती, साम्यस्थिती उभयता जाई। पिंडपोषण आणि मैथुन, हेची जरी नरदेहाचे साधन, हेची जरी या जन्माचे पर्यवसान, तरी तो नरजन्म निरर्थक। आहार निद्रादि चतुष्टय, यातची होता आयुष्य क्षय, मग श्वाना मानवा भेद काय, करा निर्णय विवेके। हीच जरी नरदेह सफलता, तरुजन्मी काय न्यूनता, भस्त्रा ही करी श्वासोच्छ्वासता, शरीर पुष्टता श्वानाही। मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय तो स्वतंत्र पाहे, तो शाश्वत ही जाणीवर आहे, सफलता हे जन्माची। आला कोठी अंती, परी वेगळी क्षणाक्षणाप्रती, तैशीच स्थिती देहाची। बाल्य तारुण्य वार्धक्यावस्था, या तो प्रकट जना समजता, परी येती जाती स्वभावता, कोणा न कळता कदाही। दिसे तीच तत्क्षणी नासे, अपरिमित तरी एकची भासे, तैसाची देह जो या क्षणी असे, क्षणांती नसे पूर्वील। देह मळमूत्रांची न्हाणी, श्लेष्मपूय लाळींची घाणी, मरण ठेविले क्षणोक्षणी, कुलक्षणी मोठा हा। जे हे कृमी कीटकांचे घर, नाना रोगांचे आगर, अश्वत्थ आणि क्षणभंगुर, ते हे शरीर मानवी। मांस शोणित स्नायूंचा गाडा, तो हा अस्थि चर्मांचा सांगाडा, मूत्र पुरीश दुर्गंधीचा राडा, जीवाचा खोडा प्रत्यक्ष। त्वचा मांस रुधिर स्नायू, मेद मज्जा अस्थिवायू, अमंगल अंगे उपस्थपायू, ते अल्पायू हे काया। ऐसा अमंगल आणि नश्वर, नरदेह जरी क्षणभंगुर, तरी मंगलधाम श्री परमेश्वर, हाती येणार येणेची। सदैव लागले जन्म मरण, कल्पनेचेची भय दारुण, नाही लागता कानाला कान, प्राण हा निघून जाईल। कोण लक्षी दिवस राती, किती येती आणि गजाती, मार्कंडेयाच्या आयुष्ये जन्मती, तयाही कालगती चुकेना। ऐशिया क्षणभंगुर नरदेही, पुण्यश्लोक कथा वार्ताही, गेला काळची पडे संग्रही, तद्विरहित तो व्यर्थ।
हीच जाणीव झालिया निश्चित हेची जन्म आल्याचे हित परी हा विश्वास नाही पटत अनुभवा व्यतिरिक्त कोणाही परी यावया हा अनुभव करू लागे अभ्यास विभव तरी शाश्वत सुखार्थी हा जीव तेणे हे वैभव साधावे दारासुत वैभव वित्त पृथ्वी समुद्र वलयांकित ईश्वर कृपे इतुके ही प्राप्त तरी तो अतृप्त मानसी शाश्वत सुख आणि शांती हेच ध्येय ठेवून चित्ती भूती भगवंत हे एक उपास्ती परमप्राप्तिदायक त्वचा मांस रुधिर हाडा जोडून केला हा देह सांगाडा परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा ममत्व सोडा तयाचे मानावा तो केवळ चाकर नका बैसवू त्या डोक्यावर लाडन पुरवा निरंतर नरकद्वार करू नका निर्वाहापुरते अन्न आच्छादन तैसेच तात्पुरते लालन पालन लावा आध्यात्मिक उन्नती लागून जन्ममरण चुकवावया जन्ममरणादि अनर्थात्मक प्रतिक्षण विनाशोन्मुख कैसे क्षणिक याचे सुख निरंतर असुख जो जैसी विद्युल्लता पाही आता आहे आता नाही क्षणिक सागर तरंगताही विचार काही करावा देह गेहापत्य स्त्रीजन ही सर्व नाशिवंत जाणून माता पित्यांशी खांदा वाहून स्वये जो आपण उमजेना मेल्या मागे खुशाल मरे फिरे जन्म मरणांचे फेरे परी ते कोण्या गुणे आवरे विचारन करी क्षणभरी करिता नित्य कुटुंबाची भर आयुष्य जातसे भराभर काळ आयुष्य गणना तत्पर कर्तव्य विसरत्या नाही भरता अखेरची घडी मग तो थांबे ना एक चिपडी धीवर जैसा जाळे ओढी मरणी तडफडी जीव तैसा महद्भाग्याची या परवडी वेचून या पुण्यकोडी लाधली नरदेहाची जोडी घडीने घडी साधावी करू जाता भगीरथ युक्ती या नरदेहाची नाही प्राप्ती केवळ अदृष्टे ये अवचट हाती व्यर्थची मातीत मिळवाना पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा हातीचा जाता पुढे हाच येईल ही निश्चितता ऐसे मानिता तो मूर्ख किती एक पापी देहवंत होऊन शुक्रबीज समन्वित योनिद्वारासी होती प्राप्त शरीर ग्रहणार्थ निज कर्मे किती एक ते त्याहून अधम असता जंगम वर्गी जन्म मागुती स्थावर भाव परम यथा कर्म प्राप्त त्या जेणे जैसे उपार्जिले ज्ञान जयाचे जैसे कर्मानुष्ठान तदनुसार तया शरीर ग्रहण श्रुती प्रमाण हा योग यथा प्रज्ञम हि संभवा वदे श्रुतिमाय अतिकणवा जैसा जयाचा विज्ञान ठेवा जनन हि जीवा तैसेच अतर्क्य ईश्वरी विंदान अशक्यतयाचे संपूर्ण ज्ञान अंशमात्रे लाधे जरी कवण एकतो धन्य नरदेह परमभाग्ये हा नरजन्म महत्पुण्ये ब्राह्मणवर्ण ईशकृपे साईंचे चरण लाभ हा संपूर्ण अलभ्य आहेत जरी नाना योनी मानवची श्रेष्ठ सर्वाहुनी आलो कोठुनी निर्मिले कोणी विवेक श्रेणी मानवीच इतर योनी हे न जाणती उपजती तैशा नाश पावती भूत भावी वर्तमान गती ईश्वर स्थिती नेणती म्हणून हा नरदेह निर्मून ईश्वर झाला आनंद संपन्न की विवेक वैराग्याते वरून नरमद भजन करील विनाशी नर करिता साधन होईल अविनाशी नारायण नरदेहा समसाधन संपन्न दुजान आन ये सृष्टी गारुडी स्वये मोठा चतुर खेळ न करी अज्ञानिया समोर जाणे कुशलतेचे वर्मसार तो प्रेक्षक संभार अपेक्षी तैसाची पशुपक्षी वृक्ष संभार
जीवजंतु निर्मुनी अपार सखेदाश्चर्य परमेश्वर लीला निस्सार गमली त्या अफाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य तारा भार निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवभर कोणीही करीना हा सर्व खेळ करण्यातू माझा जगदीशाचा काय हेतू ये अर्थीची निश्चय मातू एकही जंतू जाणेन माझी अतुल वैभव समृद्धी जाणील ऐसा कुशाग्र बुद्धी प्राणी निर्मिला नाही तदवधी विफल त्रिशुद्धी मम कार्य ऐसे जाणून जगदीशे निर्मिला प्राणी मानव वेशे की जो सारासार बुद्धिवशे मज सामर्थ्ये जाणील अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे तोची करील ज्ञान संपादन मच्चिंतन आणि मदवलोकन तोची होईल आश्चर्य संपन्न होईल तै पूर्ण खेळ माझा प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीची मज माझे खेळाची सांगता पाहून माझी जगन्यंत्रुता नर कृतार्थता मानील काम्य कर्मे द्रव्योपार्जन एतदर्थन शरीर पोषण यावत जीव तत्वज्ञान संपादन हेच जीवन साफल्य तत्व तेची जे अभेद ज्ञान तेची उपनिषद ब्रह्मज्ञान तेची परमात्मोपासन तेची तो भगवान भक्तांचा गुरु ब्रह्म नव्हेत दोन झाले जया हे अभेद ज्ञान हीच भक्ती घडता जाण माया तरण सुगम जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वची निजभोग्य भक्त सभाग्य ते जाण स्वस्वरूपाचे जे अभान ते अज्ञान निरसल्या विण स्वयं कृतार्थ मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य काटियाने काटा फेडून तैसी उडवून द्या दोन्ही ज्ञानाने दूर करा अज्ञान ज्ञानाज्ञानातीत होऊन निर्मळ स्वस्वरूपावस्थान हे एक पर्यवसान नरजन्म न करिता स्नेहाची रांगोळी अज्ञानतमाची काजळी मी मम या वातीची होळी ज्ञान न पाजळी निजप्रभा नरदेहगत जे जे कार्य असो निवार्य वा अनिवार्य हे तो सर्व बुद्धी कर्तव्य निश्चय प्राय जाणावे नाही आपणा दुजे काम स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम अथवा चिंतावे राम नाम होवो निष्काम निश्चिंत